नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण दिवाळीच्या फराळातील 2 प्रकारच्या करंजी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथं 4 वाट्या सुके खोबरे घेतले आहे. ते या प्रकारे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल. आणि हे सगळं आपण सगळ्यांचं आता मी करून घेणार आहे अशा प्रकारे. आणि आता हे सगळं मी असं मध्यम आचेवर असं भाजून घेणार आहे. सगळं एकसारखं भाजून खमंग झाल्यानंतर आपण 5 ते 7 मिनटं लागतात. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं, गार व्हायला ठेवायचं. अशा प्रकारे एका ताटलीत काढून मी एका साईडला गार व्हायला ठेवून देते. आणि आपल्याला सारण बनवण्यासाठी पिठी साखर पण लागणार आहे. तर ती पिठी साखर बनवून घेतली आहे 3 कप. आणि आता त्यामध्ये आपण खोबरे बारीक करून घेऊया. गार झाल्यानंतर अर्ध थोडंच घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं. रवा मी मंद आचेवर भाजून खमंग घेतलेला आहे एका भांड्यामध्ये, आणि ते पसरून ठेवायचा. गार झाल्यानंतर त्यामध्ये खोबरे पण बारीक करून घेतलेले आहेत ते घ्यायचे. अशा प्रकारे रव्याच्या सारणामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि एका साईडला मी थोडं तिळाच्या करंजीसाठी 1 वाटीभर बाजूला काढून ठेवत आहे. आता यामध्ये जेवढा रवा तेवढीच पिठी साखर, म्हणजेच 3 कप बारीक केलेली आपण पिठी साखर घालून घेऊया. आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही घालू शकता. यामध्ये मनुकेसुद्धा घातलेत, ते स्वच्छ करून टाकून घेतले. वेलची पावडर 1 ते 1.5 चमचा, नंतर जायफळ किसून घातले आहे. आणि ते आपण सर्व एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित, की आपलं रव्याचं सारण तयार होते. आता त्यामध्ये पिठी साखर थोडी कमी वाटत होती, म्हणून मी उरलेली थोडी होती ती पण घालून घेतली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी रवा घेतलेला आहे बारीक, 3 कप भरून असा बारीक रवा घेतला आहे. ते व्यवस्थित चाळून घ्यायचा. नंतर एका घमिल्यात किंवा परातीत असा मळून घ्यायचा. त्यामध्ये चिमूटभर मीठ घातले, 1 चमचा मीठ घातलं आहे छोटा. नंतर तूप घातले 5 चमचे. आणि ते आपण व्यवस्थित असं पहिल्यांदा कोरडं मिश्रण मळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडं कमी वाटते म्हणून अजून 4 चमचे मी तूप घातले त्यात. आणि परत व्यवस्थित कालवून घ्यायचं. अशी मूठ होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी खुशखुशीत होते. आणि आता तयार झालेलं आहे मळण्यासाठी. त्यात आपण साईसकट दूध आहे ते मी मळायला घेतले आहे, 1 वाटीभर असणार आहे. आणि लागल्यास आपण पाणीही घालू शकतो. अशा पांढऱ्या शुभ्र करंजी आपल्या तयार होतात ह्यामुळे. आता हे पण जास्ती पातळ नाही मळायचं, आपण थोडंसं कोरडं असंच हे घट्ट असं मळून घ्यायचं पीठ. असा गोळा व्यवस्थित मळून बनवून ठेवायचा आणि झाकायचा. नंतर आपण तिळाचं सारण बनवूया. त्यासाठी 1 कप तीळ भाजून घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये. नंतर अजून 1 कप तीळ घेतले, ते पण भाजून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे 2 कप आपले तीळ बारीक करून झाले. आणि गूळ पण तेवढाच घ्यायचा, किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता 2 कप इतका गूळ घातला आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
अशा प्रकारे मिक्स करून घेतले आणि ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता हे मी सगळं बारीक करून घेतलं आहे. आपलं तिळाचं सारणसुद्धा तयार झालं आहे. आणि हे अशा प्रकारे दोन्ही सारण आपले तयार झाले आहेत. आता आपण करंजीला सुरुवात करूया. त्यासाठी पीठ मळलेलं होतं ते मिक्सरमधनं काढलं, म्हणजे आपल्या करंजीला खूप छान असे लेयर्स येतात. त्यासाठी आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं किंवा मग कुटून घेतलं तरी चालेल. पीठ आपलं खूप छान असं भिजलेलं आहे. आता आपण एका सुपामध्ये किंवा ताटामध्ये असं सुती कापड घ्यायचं आणि त्यामध्ये आपण करंज्या ठेवायच्या तयार झालेल्या, झाकून ठेवायच्या म्हणजे सुकत नाही जास्ती. आणि आपल्याला साठा लावावं लागणार आहे. त्यासाठी मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये तेल आवश्यकतेनुसार घ्यायचं. क्रीमसारखं स्ट्रक्चर आपलं तयार झालं पाहिजे म्हणून थोडं थोडं मी घालून ते मळून घेते. असं तयार आपलं झालेलं आहे व्यवस्थित असं. आता लाटून घेऊया व्यवस्थित एक एक पोळी. मी 4 ते 5 पोळ्यांची हे लाटी लाटून घेणार आहे. सगळ्या पोळ्या लाटणार आहे अगोदर. अशा प्रकारे आपण लाटलेल्या पोळ्यांवर असा साठा लावून घ्यायचा. सगळ्या साईडला एकसारखा लावून घ्यायचा समान. मी जसं दाखवते त्याप्रमाणे लावून घ्यायचा आणि एकावर एक अशी पोळी लावून घ्यायची. त्याच्यावर पुन्हा साठा लावून घ्यायचा. दुसरी, तिसरी, सगळी एकसारख्या करून त्याच्यावर पुन्हा साठा लावून घ्यायचा. ही तिसरी पोळी आहे. व्यवस्थित लावून घेतला. आता ते दुमडून व्यवस्थित घ्यायचं. घट्ट असं आपण वळी करून घ्यायची त्याची आणि असं मळून घ्यायचं. थोडं एकसारखं करून घ्यायची लाटी. एकसारखी झाली की मग कट करून घ्यायचं. दोन्ही साईडच्या पण थोडं वेडवाकडं असतं ते काढून टाकायचं आणि एकसारख्या 1-1 इंचाच्या अशा लाटी आपण काढून घेऊया. आता हे एका घमिल्यात, ह्याच घमिल्यात मी काढून ठेवते आणि झाकून ठेवायचं किंवा फडक्याने पण झाकून ठेवलं तरी चालेल, मऊ राहतील म्हणून. आता आपण असं लाटून घेऊया. मध्यम लाटायची, जास्तीत जाड नाही, जास्ती पातळ नाही. अशी लाटून घेतली, व्यवस्थित लाटली की मग आपण सगळ्या साईडनी लाटल्यानंतर थोडंसं कडेने आपण दूध किंवा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे करंजी सुटणार नाही तेलामध्ये. यासाठी न विसरता तूप हे आपलं दूध लावून घ्यायचं आणि सगळ्या कडा अशा दाबून घ्यायच्या. जादा झालेलं पीठ बाहेर काढून टाकायचं आणि दाबून व्यवस्थित ओपन करायची करंजीचा साचा. अशी मस्त गुबगुबीत अशी करंजी आपली तयार आहे. खूप छान अशी. अशाच सर्व करून घेऊया. आता ही दुसरी पण मी करंजी त्याप्रमाणेच करून घेत आहे. आता करंजी पात्रामध्ये ते घालून, सारण घालून, कडेला दूध किंवा पाणी लावून व्यवस्थित अशी करंजी चिकटवून घ्यायची. कडा कापून घ्यायच्या आणि गुबगुबीत अशी करंजी दुसरी पण आपली तयार आहे.
आणि आपल्या करंज्या खुळखुळ्यासारख्या अजिबात होत नाही, सर्व शेवटपर्यंत असं सारण राहतं आणि चवीला तर खूपच खमंग अशा करंज्या तयार होतात. अशाच सगळ्या करंज्या मी करणार आहे. आता ही मी तिळाची सारण जे बनवले ते पण दोन्ही साईडला भरून घ्यायचं करंजी पात्रात आणि कढईने तूप आपलं दूध लावून किंवा पाणी लावून असं व्यवस्थित दाबून कडा कापून घ्यायच्या. अशी आपली करंजी तयार होणार आहे. अशाच मी सगळ्या करून घेणार आहे करंज्या. आणि आपण ह्या तुम्ही बघू शकता खूप छान असा आकार आलेला आहे आणि खायला खूप खुशखुशीत लागतात. ओठाने ही सहज तुटणारी करंजी आहे. खूप छान अशा चवीला लागणाऱ्या तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास तुम्हाला मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटल्या अशा करंज्या बघून. मला नक्की कमेंट करा. अशा माझ्या खूप छान अशा करंज्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता तेल टाकून कढईत तापवून, जास्ती पण नाही तापायचं, आणि एक गोळी टाकून बघायचं की तापले का. आपलं तेल तापलं की आपण त्यामध्ये करंजी टाकून घेऊया. हळूहळू सोडायच्या काळजीपूर्वक आणि मंद आचेवर अशा तळून घ्यायच्या, म्हणजे आतलं पण व्यवस्थित करंजी तळून निघेल. तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला करंजीला ह्या असे फोड आलेले आहेत, म्हणजेच आपले करंजीचं कवर खूप छान झालेलं आहे. क्रंची अशी करंजी तयार होते. असेच खरपूस रंगावर सगळ्या करंज्या मी तळून घेते. थोड्या वेळानंतर उलटी पलटी करायच्या, लगेचच नाही करायला जायचं. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे. एकसारखा सगळ्या करंजींचा आकार आलेला आहे आणि लेयर्स पण खूप येतात. जेवढ्या आपण पोळ्या जास्ती लाटू तेवढे पदर जास्ती सुटतात. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आपण ते तयार करायच्या पोळ्या. आता आहे आपला सर्विंग टाईम. अशा दोन्ही प्रकारच्या करंज्या मी अशा सर्व करून घेतल्या आहेत. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते एक करंजी. ही आहे तिळाची करंजी. खूप अशी भरगच्च अशी करंजी आहे आणि चवीलाही खूप छान लागते. आता ही आहे रवा खोबऱ्याची करंजी. आता ती आपण एक अशी फोडून बघूया. वाव, इतकी मस्त अशी तोंडाला पाणी सुटणारी अशी करंजी आपली तयार आहे. तुम्ही तयार करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.